जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आज होती मकर संक्रांत. त्याच्या निमित्त तुम्हाला सर्वांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या दिवसात सुरुवात झाली होती सकाळी रनिंग जाण्यापासून. तर गोल्या वगैरे आम्ही सकाळी उठलो 6 वाजता आणि निघालो रनिंगसाठी. मेन रोडवर लागलो आणि चालू केली आपली रनिंग. प्रीतम भाऊच्या पांढऱ्याजवळ पोहोचलो होतो. तो बोलत होता पण आम्ही काही गेलोच नाही. आपला गोल्या तर बघा किती मस्त धावत होता, त्याला बघून मला हसायचं होता. मग काय रनिंग करत करत पोहोचलो आपण श्री राम सेतू पूलवर. बघा ना सकाळी सकाळी तिथे किती मस्त व्ह्यू येत होता. तिथं पुलावर आपण आपले स्वेटर वगैरे काढून घेतले. खूप गरमी होत होती तर तिथे आपल्याला वॉर्मअप वगैरे करायचं होतं, तर आपण वॉर्मअप वगैरे करून घेतलं तिथं. वॉर्मअप झाल्यावर आपला गोल्या तर बघा कसं करत होता. मग निघालो आम्ही तिघेजण तिथून मस्त गोष्ट करत करत घराकडे. मग घरी वगैरे पोहोचलो, डायरेक्ट वर गेलो. वरच्या रूमामध्ये आमच्या पतंगीच्या बाजार. तर बघा रूमात आपल्याला बंडल वगैरे गुंडायचं होतं, तर सायकल पलटवली आणि बंडल गुंडत होतो मस्त गोष्ट करत करत. आपल्या गोल्या भावाला तर डायरेक्ट पायडलच मारायला बसवून टाकलं होतं. काही म्हणा पण आपल्याला यावेळी खूप माहोल करायचं होतं, तर इतके पण बंडल गुंडणं वगैरे झालं होतं. बंडल गुंडल्याबरोबर दादू भाऊनं आपल्या डायरेक्ट सीधा पतंग ताण्यात लावून टाकली आणि हा ओम भाऊ इकडं हवाबाजी मस्त करत होता तिथं बिल्डिंग वरून. मग काय मी घरून आंघोळ वगैरे करून आलो, मस्त तयारी वगैरे करून आलो. आपले दादू भाऊनी तर सूत्र वगैरे बांधत होते, तर मी पण यांना बांधू लागलो. दिवसभर इथं सूत्रच बांधत होतो आम्ही. मग आपल्या सगळ्या पतंगीला सूत्र वगैरे बांधून झाले, फोटो वगैरे काढले आपल्या पतंगीचे. आपला टाइम झालाच होता पतंगी उडवायचा. गेलो बिल्डिंगवर. पतंगीचा माहोल पण दिसत होता. मी पण थग लाईफला गॉगल लावला आणि हा गोल्या पण मस्त थग लाईफला गॉगल लावून होता. मग मी पतंग वगैरे उडवली आणि आपल्या बिल्डिंगवर जास्त लोकच नाही आले होते, नाहीतर हरवेळी खूप लोक होते. आपला दादू भाऊ तर फुल माहोलमध्ये पतंग उडत होता, खूप सारे पतंगे कापत होता. आणि सुमित दादा तर आपला फोन चार्जिंग लावत होता गाणी वाजव म्हटलं तर. मी पण खूप सारे पतंगे कापत होतो, खूप माहोल केला मिनी पण. आपला दादू भाऊ तर सगळ्यांना प्रेमाप्रेमाने काटत होता. मीनी आपल्या साऊंड बॉक्सचा माईक उचलला आणि आपली ब्लॉगिंगची ॲक्टिंग करत होतो. थोडा अंधार होतच होता पण तरी पतंगीचा माहोल काही संपतच नव्हता. आपला पिया भाऊ आला, तिथं खूप मस्त गाणी वाजवत होता एक नंबरवाले. अंधार झाला तरी आपल्या नगीना बागमध्ये पतंगी उडतच होते. आपला दादू भाऊ पण उडत होता आणि यांचे कॉम्पिटिशन तर काही अलगच. कॉम्पिटिशन हॉर्न शिप हॉर्न काही अलगच देत होते यांनी. एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर आणि दुसऱ्या बिल्डिंगवरून तिसऱ्या बिल्डिंगवर कॉम्पिटिशन चालूच होते. अशी होती आपल्याकडची संक्रांत. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.